मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2025 या वर्षातला शेवटचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग छान दाखवलाय त्यांनी. बघायला गेलं तर मालिकेमध्ये बरेच इंटरेस्टिंग पॉइंट ते आता दाखवत आहेत. सुरुवातीला त्यांनी असं दाखवलं की पार्थला काही झोप येईना. त्याला सारखं काव्याचं स्वप्न पडत असतं. तो उठून जागा होतो आणि विचार करतो, काव्या स्वप्नात पण येत आहेत माझ्या, मला काव्या स्वप्नात पण नकोय, असा तो विचार करतच असतो. तेवढ्यात त्याला काव्याचा मेसेज येतो. व्हॉइस मेसेज ओपन करतो तो, तर त्यात काव्याने त्याला ऐकवलेलं असतं की हाय पार्थ, आपली वेळ 11:11 वाजलेत आता. पार्थ पुन्हा एकदा तो व्हॉइस मेसेज ऐकतो, कारण दुसरा एक मेसेज आलाय. कारण काव्या त्याला सारखी मेसेजवर मेसेज पाठवते. आता तो मेसेज असतो, काय हो देशमुख, तुम्ही रेड वेल्वेट पेस्ट्री खाल्ली की नाही? पार्थ तो मेसेज ऐकतो, पण पुन्हा एकदा त्याने फोन स्विच ऑफच करून टाकलाय. आता त्याला राग येतोय आणि तो म्हणतोय, कशाला मेसेज करताय या मला, नाही बोलायचंय मला तुमच्याशी काव्या. काव्या, मला तुमचा आधी हट्टीपणा आवडायचा आहे, पण आता सहन होत नाहीये. अरे देवा, भूक पण लागलीये, पिठलं खातो. अचानक काव्याच्या विषयावरनं त्याला भूक लागली बरं का. आता तो जातो तिथे स्वयंपाकघरात. आता इकडे तिकडे बघतो, अन्न पाणी उघडून बघतो, तर सगळं संपलेलं असतं. घर म्हणून थोडीशी एक अर्धी पोळी असते त्यामध्ये. आता पार्थ विचार करतो, संपलंय सगळं, जाऊ देत, दूध पिऊन झोपतो, असं म्हणून त्याने फ्रीज ओपन केलंय बरं का प्रेक्षकांनो. आता फ्रीजमध्ये बघतो तर काय, ती रेड वेल्वेट पेस्ट्री अजून जशीच्या तशी असते बरं का. कारण मानिनीने त्याला सांगितलं असतं, बाबा मी काही तुझी ती पेस्ट्री खाल्ली नाही बरं, ती आहे फ्रीजमध्ये तशीच आहे. तुला पेस्ट्री पाठवणारीने पाठवलीये, खाऊन बघ. पाठवणारी पण गोडच आहे बरं का, असं त्यांचा तो संवाद झालेला इथे ऐकवलाय त्यांनी. आता पार्थ ती पेस्ट्री हातात घेतो आणि विचार करतो, खाऊन बघूयात का पेस्ट्री. पेस्ट्री कसली प्रेक्षकांनो, अख्खाच्या अख्खा केकच येतो. भूक लागली आहे म्हणून त्याने ती पेस्ट्री हातात घेतली आणि आता ती पेस्ट्री कट करून तो खाणार असतो. त्याला काव्याचं ते फोनवरचं बोलणं आठवतं की तुम्ही ती पेस्ट्री खाणार देशमुख, मला माहिती आहे. आणि अचानक आता त्याला जीवा आणि काव्याचा तो जवळीक साधलेला फोटो आठवतो प्रोजेक्टरवरचा. आणि आता त्याच्या हातातनं पेस्ट्रीचा चमचा खाली पडतो. तो खूप डिस्टर्ब होऊन जातो प्रेक्षकांनो. आता जे पार्थची अवस्था आहे तीच अवस्था काहीशी जीवाची दाखवली आहे. आता जीवा झोपेमध्ये नंदिनीचं स्वप्न बघतोय असं दाखवलंय त्यांनी. नंदिनीच्या गोड आठवणी जीवाला आठवत आहेत. जीवा खूप डिस्टर्ब झालाय बिचारा, पण आता तो झोपेतच बडबडत असतो. आज काय झोपेत बडबडण्याची स्पर्धा आहे काय की, कारण ठरलं तर मग मध्ये सुद्धा नागराज बडबडत होता बरं का झोपेत. नंदिनी नंदिनी म्हणून हा जीवा पण झोपेत बडबडत असतो, जाऊ नकोस ग नंदिनी, नको ना मला सोडून जाऊस, प्लीज मी एकटा पडेल, थांब थांब ना नंदिनी, ऐकून घे ना माझं. आता तेवढ्यात मानिनी येते आणि जीवाला उठवते. जीवा म्हणत असतो, नंदिनी मी एकटा पडेल ना ग, नको जाऊ ना सोडून. मानिनी म्हणते, अरे ए जीवा, अरे मी आहे, नंदिनी नाहीये बेटा इथे. जीवा आता पटकन जागा होत म्हणतो, आई, नंदिनी आली होती का ग इथे? आता मानिनी त्याला मानेनेच नाही असं म्हणते, पण तिला वाईट वाटतं. तिच्या मुलाची अवस्था तिला बघवत नाहीये. ती आता जवळ घेते जीवाला आणि म्हणते, ए बेटा, काळजी नको करूस हं. आणि आता त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करते जीवा. वाईट स्वप्न पडलं का रे तुला? काळजी नको करूस हं. थोडासा वेळ दे रे फक्त नंदिनीला. तू नंदिनी एकत्र येतील बेटा, मला खात्री आहे. आता इकडे तिकडे बघतात त्या मानिनताई आणि म्हणतात, हे काय रे जीवा? आता त्या जीवाच्या बाजूला ना अशी वळकटी केलेली असते बरं का अंथरुणाची. जीवा म्हणतो, आई, ते मी आणि नंदिनी झोपताना मध्ये. आता मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, हरकत नाहीये, पण बाबा नंदिनी नाहीये ना घरी, मग कशाला या गादीचा रोल करून ठेवलाय? जीवा म्हणतो, आई असं का बोलतेस, कुठे नाही गेलीये नंदिनी, ती माझ्या मते इथेच आहे या खोलीमध्ये. जोपर्यंत ती या रूम मध्ये परत येत नाही ना, तोपर्यंत या रूम मधली प्रत्येक गोष्ट, हा हा रोल सुद्धा तो हलवायचा नाही. आई, मला माहिती आहे माझी नंदिनी परत येईलच आणि ती स्वतःच्या हाताने तो रोल बाजूला करेल. आई, मला खात्री आहे माझी नंदिनी परत येईलच बघ. आता मानिनी जीवाच्या या अपेक्षेला दुजोरा देत म्हणते, हो हो, येणार, तुझी नंदिनी नक्की परत येणार. धीराचा आहेस रे बाबा, तू धीर सोडला नाहीस. नंदिनी येईल बेटा, तू असाच पॉझिटिव्ह राहा, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल बघ जीवा, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. आता जीवा म्हणतो, आई, दादाने काही खाल्लं का ग? आता मानिनी काहीच बोलत नाही, त्याने काही खाल्लेलं नसतंच पार्थने. पण शेवटी भूक ती भूक असते. रात्र झाल्यावर त्याला लागते भूक. आता हा सीन बहुतेक सकाळ सकाळचा घेतलाय त्यांनी. मानिनी आणि जीवाचा सीन झाल्यावरती
पार्थ सकाळी काहीतरी ऑमलेट करताना दाखवलाय. ती रिकाम टेकडी मांजर रम्या ती फिरतच असते घरामध्ये. सकाळी उठल्या उठल्या ती बघते पार्थ काहीतरी खायला करतोय. आता लगेच रम्या म्हणते, "अरे, अरे पार्थ थांब जरा. तू कशाला करतोयस? अरे मी करून देते ना तुला." आता पार्थ म्हणतो, "राहू दे रम्या, माझं मला करू दे बरं. एक चेंज म्हणून मी करतोय हे सगळं. चल तू बाजूला हो." रम्या लगेच म्हणते, "काय रे पार्थ, त्या काव्यामुळे आधीच तू एवढा चेंज झालाय आणि आणखीन कशाला तुला चेंज हवाय? सरक बरं बाजूला, मी करते ते." पार्थ म्हणतो, "सरक म्हटलं ना तुला रम्या, राहू दे." आता रम्या म्हणते, "असं काय करतोस रे पार्थ तू? बरं राहिलं, ठीक आहे. बनवतोच आहेस ना, तर माझ्यासाठी बनवशील का? मी तुला ब्रेड भाजून देते. आलेच हं." असं म्हणून आता ही तिथे तवा ठेवते बरं का गॅसवर आणि ब्रेड भाजायला लागते. आता हा सीन स्किप करू नका, प्रेक्षकांनो मस्त दाखवलाय. आता रम्या पार्थशी मुद्दाम बोलायचा प्रयत्न करते बरं का. पार्थ आता ते स्वतःसाठी बनवत असतो खायला. तेवढ्यात काव्याचा व्हिडिओ कॉल आलाय. पार्थ तिचा व्हिडिओ कॉल इग्नोर करत असतो. साहजिक आहे म्हणा, तो संतापलेला आहे सध्या, तर तो कॉल इग्नोर करेलच. प्रेक्षकांनो काही वेळ जाऊ द्या. नंदिनी आणि पार्थ नक्की भाव देतील काव्य आणि जीवाला. बघा हा, आता त्याने फोन कट केलाय आणि बाजूला ठेवलाय. रम्या आता ती नोटीस करते बरं का. तसंही तिचं बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक मालिकेतल्या विलनचं बारीक लक्ष असतं. म्हणजे हिरो हिरोईन पेक्षा यांचंच बारीक लक्ष असतं असं म्हणायला हरकत नाहीये. रम्या विचार करते, आता या काव्याचा व्हिडिओ कॉल मीच उचलते. पार्थ इग्नोर करतोय ना, आता मीच उचलते आणि तिला जेलसच करते. रम्या असा विचार करते आणि तेवढ्यात काव्या पुन्हा कॉल बॅक करते बरं का पार्थला. रम्या म्हणते, "अरे थांब रे पार्थ, कशाला अवॉइड करतोयस त्या काव्याला? नाही, नातं तुटल्यानंतर कशाला दुःखी व्हायचं? अरे उलट समोरच्याला दाखवून द्यायचं पार्थ, की आपण त्यांच्या आठवणीत झुरत बिरत बसलेलो नाहीये. कळतंय का तुला पार्थ? ऐक माझं." पार्थला ती बोलूच देत नाही बरं का. रम्या म्हणते, "पार्थ तिला आपण दाखवून देऊ, थांब. तिची काय आठवण येत नाहीये तुला, दाखवून दे तिला." पार्थ म्हणतो, "रम्या तू कशाला मध्ये मध्ये करतेस?" रम्या म्हणते, "अरे तुला कळत नाहीये का पार्थ? तिला उगाचच असं वाटेल ना, की तू तिच्यासाठी रडत बसलाय, तिची आठवण काढतोयस, असं वाटेल ना काव्याला. तिला दिसूच दे, तिला कळूच दे, तुला काही फरक पडत नाही. थांब थांब, मी उचलते तो फोन." आता मुद्दाम रम्याने पार्थचा फोन हातात घेतलाय बरं का. रम्या इतक्या वेळ बोलत होती ना पार्थशी, तोपर्यंत तो फोन वाजतच होता. आता रम्या मुद्दाम फोन उचलते आणि म्हणते, "गुड मॉर्निंग." काव्या तिकडनं गुड मॉर्निंग म्हणणार असते पार्थला, तेवढ्यात रम्या म्हणून देते. आता या काव्याची सटकते ना. काव्या रम्याला बघते आणि म्हणते, "काय ग ए, बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात काय करतोय का?" काव्या चांगलीच ओरडते बरं का रम्याला आणि म्हणते कशी, "काय ग ए, बिघडलेली सिनेमन कॉफी, तुझा हात बरा झाला का ग? माझ्या नवऱ्याचा फोन बरा हातात घेतेस तू. बरा झाला काय तुझा हात?" रम्याचा हात काव्याने पिरगाळला होता ना, ते आठवतं बरं का रम्याला. रम्या तिला उत्तर देते, "अगं हो काव्या, माझा हात बरा झालाय. का माहितीये का? अगं पार्थने माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली ना, म्हणून बरा झालाय." आता पार्थ बघतो बरं का रम्याकडे. ती अशी उत्तर देते, ते पार्थला ऍक्च्युली आवडलेलं नाहीये. आता काव्याला राग येतो. काव्या म्हणते, "काय फेकतेस ग रम्या?" आता लगेच ही रम्या म्हणते, "फेकत नाहीये मी. ए पार्थ सांग बरं तिला, तू माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतलीस की नाही?" आता रम्या पार्थकडे फोन करते बरं का, पण पार्थ काहीच बोलत नाही. काव्या म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. करून घेतले असतील त्यांनी एक्सरसाइजेस तुझ्याकडनं. बहिणीचा हात मुरगळला असेल तर भाऊ तिची सेवा करणारच." रम्या लगेच म्हणते, "ए, ए, चल चल, मी काही पार्थची बहीण नाही हं काव्या, मी मैत्रीण आहे त्याची." काव्या म्हणते, "अगो बहीण म्हणायला काय हरकत आहे? आमच्या घरी बाई मामाच्या पोराला भाऊच म्हणतो आम्ही." "अगं तू बहीणच झाली ना मग पार्थची." "ए काय ग रम्या, लग्नाचं वय झालंय ना तुझं, नात्याची ओळख नाही का तुला अजून पण?" आता रम्या तिला टॉन्ट मारते बरं का काव्याला आणि खूप विक्षिप्त टॉन्ट मारते आणि म्हणते, "मला नको शिकवूस नात्यांची ओळख वगैरे. तुमच्याकडे काय भावासारख्या दीरासोबत अफेअर करता का ग?" आता असं जेव्हा रम्या बोलते ना, तेव्हा पार्थ खूप जोरात वसकतो तिच्यावर आणि म्हणतो, "स्टॉप इट रम्या." आता रम्या म्हणते, "ती बघ ना कशी बोलते." आता पार्थ तो फोन कट करतो आणि न खाताच तिथून निघून जातो. काव्याला इतका राग येतो ना. काव्या म्हणते, "अरे यार, एकदा तरी ती सिनेमन कॉफी ना, गरम गरम उकळती कॉफी या रम्याच्या तोंडावरच फेकेन मी. तसं नाही केलं ना तर नाव नाही लावणार काव्या मी. देशमुखांशी बोलायचं होतं आणि ही मध्ये आली. काय पोरगी यार ही. सगळं बिघडवलं या रम्याने मुद्दाम." आता रम्या इकडे मजा मारत, म्हणजे मजा येते तिला. आता ती विचार करते, बरं झालं त्या काव्याचा फोन कट केला पार्थने. आता त्या काव्याला मी पार्थच्या आयुष्यात येऊच देणार नाहीये. 16 डिसेंबरला जे जे झालं ना,
त्याची सतत आठवण करून देईल मी. असे चटके देत राहील ना या दोघांना, असं म्हणते आणि तो तव्यावरचा ब्रेड बाजूला करायला लागते. म्हणजे भाजत असते ना ती ब्रेड आणि तिला चटका बसतो. असो, आता यापुढचा सीन त्यांनी घेतलाय नंदिनी आणि काव्याचा. आता मजा येते बरं का प्रेक्षकांनो. मला काव्याचं हे वागणं आवडलं. काव्याला आलेला असतो रम्याचा राग. आता काव्या काय करते, त्या नाश्त्याच्या टेबलवर जाते आणि खूप मोठे पोहे असे भरून घेते बरं का प्लेटमध्ये आणि अशी बक बक खायला लागते. नंदिनी म्हणते, "अगं, अगं, ए, ए, अगं काव्या सावकाश. अगं काय चाललंय तुझं? अगं केवढे ते पोहे भरून घेतलेस." आता खाता-खाता काव्याला ठसका लागतो. नंदिनी म्हणते, "काय मुलगी आहेस गं काव्या? अगं केव्हाची म्हणते हळू खा, हळू खा. तुला किती वेळेला सांगते सावकाश खा, ऐकतच नाहीस." नंदिनी काव्याची पाठ चोळते आणि तिला पाणी देते. नंदिनी म्हणते, "काय गं काव्या? अगं घास अडकतो ना घशामध्ये, सावकाश खावं ना, त्रास होतो ना मग." आता काव्या म्हणते, "त्रास होतोच ना गं ताई. ती रम्या बघ बरं कशी फोनवर बोलली मला." प्रेक्षकांनो, इथे ना लाईक करायला विसरू नका. नंदिनी ना न बोलता इतका सुरेख सपोर्ट करते ना या काव्याला. ती छान बोलते हां. ती म्हणते, "काव्या तुझी काय अपेक्षा आहे? रम्याने रम्याने तुझ्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा आहे का तुझी? त्या वसू आत्याने तुला कुशीत घेऊन धीर द्यावा अशी अपेक्षा आहे का तुझी?" अगं बाहेरच्यांचे शब्द जास्ती जिव्हारी लागतात काव्या. घरच्यांपेक्षाही जास्ती. चिडचिड करून काय उपयोग आहे? काव्या म्हणते, "ए ताई, मी खरं सांगू का तुला? पार्थने आणि तू आम्हाला माफ केलं ना, तर आम्हाला जगाशी लढायची ताकद येईल गं." नंदिनी म्हणते, "अगं काव्या, माफ करायचा प्रश्न नाहीये गं. अगं वाईटही वाटू नये अशी अपेक्षा आहे का गं तुम्हा दोघांची? काव्या तुझ्यासमोर मी इतक्या वेळेला जीवांबद्दल बोलत राहिले, पण तरी तू मला एकदाही हात धरून थांबवलं नाहीस गं. काहीच बोलली नाहीस तू मला. काव्या, त्यासाठी मी तुझ्यावर रागवली नाहीये गं. अगं तुला माहितीये काव्या, आता आता मला आठवतंय तुझं मंगळसूत्र सगळेजण काढायला आले होते गं. कशी मी तुला सतत म्हणत होते की मंगळसूत्र काढू नकोस, काढू नकोस. तरी तू माझा हात धरून म्हणत होती की ताई माझं लग्न मोड गं, काढू दे गं मला मंगळसूत्र. तुझी मी मोठी बहीण असणं त्यावेळेला अडचणीचं झालं होतं गं तुझ्यासाठी. मला पण नव्हतं कळत गं काव्या, त्यावेळेला हे सगळं काय चाललं होतं. काव्या मला आता अर्थ लागतोय गं या सगळ्या गोष्टींचा. अगं लाज वाटायला लागली मला स्वतःचीच आता. जीवांवरती तर मी खूप नाराज आहे. त्यांनी मला दुखावलंय गं. त्यांना पण मी किती वेळेला त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलं होतं. मिस के कोण आहे, कोण आहे? इथवर मी गेले होते ना गं काव्या. पण जीवांनी कधीच त्यांच्या तोंडून मला सांगितलं नाही गं. अगं काव्या, जेव्हा तुझ्या समोर मला सगळ्यांनी विचारलं होतं, की काव्याचं काही असेल तर सांगा. पण मीच म्हटले होते, की माझ्या काव्याचं तसं काही असेल तर तिने मला सांगितलं असतं. छाती ठोकपणे मी सगळ्यांना सांगत होते काव्या. पण काव्या मी तुला ओळखू शकले नाही का गं? तुझ्या मनात काय चाललं हे मी नाही ओळखू शकले गं. तुझ्या समोर जीवांनी आणलेले गजरे मी घातले. तुझ्या समोर जीवांनी मला घास खाऊ घातला, तो मी खाल्ला. अगं तुझ्या समोरच जीवांनी मला पाणी दिलं तेही मी पिलं गं. तुझ्या मनाला काय वाटलं असेल गं काव्या तेव्हा? अगं मला आठवून आठवून खूप रडू येतंय गं आता काव्या. ऊर भरून येतोय गं माझा. माझा स्वतःवरचा राग सरता सरत नाहीये. मी कोण आहे गं काव्या तुला माफ करणारी? हवं तर मीच तुझी माफी मागते. असं म्हणून नंदिनी आता हात जोडते काव्यासमोर. काव्या आता पटकन बिलगते तिच्या ताईला आणि म्हणते, "असं नको करूस गं ताई." अरे प्रेक्षकांनो, काय जगावेगळं नातं आहे ना यांचं. म्हणजे ॲक्चुअली नंदिनीला ना वाईट वाटलंय आणि गिल्ट वाटतोय स्वतःलाच. हे त्यांनी खूपच सुरेख दाखवलंय. पण आता या सगळ्यातनं जीवा आणि काव्याची कसोटी आहे बरं का. या दोघांना पूर्वव्रत नात्यावर आणण्याची. मजा येणार आहे हां प्रेक्षकांनो येणारे एपिसोड बघायला. आता नंदिनी स्वतःला सावरत असते तेवढ्यात तिला फोन येतोय पार्थचा. पार्थचा फोन आल्यावर नंदिनी म्हणते, "हॅलो, हां पार्थ बोला." "हॅलो पार्थ तुमचा आवाज येत नाहीये." असं म्हणून ती आता बाहेर जाते फोनवर बोलायला. आता काव्या विचार करते, "अरे माझ्या बोक्याचा फोन ताईला कसं काय आला असेल फोन? काय काम असेल बोक्याचं ताईकडे? मला ऐकलंच पाहिजे यांचं काय म्हणणं आहे." आता असं म्हणून काव्या नंदिनीच्या पाठीपाठीच जाते आणि नंदिनीचं बोलणं ऐकते. नंदिनी बाजूला जाऊन म्हणते, "हां बोला पार्थ, आता ऐकू येतंय." पार्थ म्हणतो, "नंदिनी बिझी आहात का?" नंदिनी म्हणते, "नाही नाही बोला ना, काय म्हणताय?" नंदिनीला पार्थ म्हणतो, "एक छोटंसं काम होतं नंदिनी, एक अर्ध्या तासात भेटाल का? म्हणजे तुम्हाला सहज शक्य असेल तर." नंदिनी म्हणते, "अर्ध्या तासाने? ओके, पण कुठे भेटणार आहोत आहोत आपण?" मग पार्थ म्हणतो, "मिलन रोडला या, कॅफे" काहीतरी नाव सांगितलंय त्याने. आता काव्या या दोघांचं बोलणं ऐकते. आता नंदिनी म्हणते, "ठीक आहे, मी त्या कॅफेमध्ये पोहोचते अर्ध्या तासात."
पार्थ म्हणतो, "हो, मी पण पोहोचतोय." नंदिनी म्हणते, "मला प्लीज लोकेशन पाठवा ना पार्थ." पार्थ म्हणतो, "हो, मी पाठवतो." असं म्हणून आता पार्थने फोन ठेवून दिलाय. नंदिनी विचार करते, पार्थने का बोलवलं असेल मला आता भेटायला? काव्याने ते ऐकलंय बरं का आणि काव्य आता ते जीवाला कळवते. छान दाखवलंय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. नंदिनी आता तिच्या खोलीत गेलीये चेंज करायला. काव्य आता विचार करते, ताई आणि पार्थ भेटणार आहेत आणि आता तिला वाटतं, की हे सगळं जीवाला कळवावं म्हणून ती पटकन तिचा मोबाईल घेते आणि जीवाला कॉल लावते. जीवा म्हणतो, "काव्या? काव्या काय गं? काय म्हणतेस?" आता काव्या म्हणते, "अरे, अरे ऑल ओके जीवा. ऐक ना, अरे आत्ता ना मी पार्थ आणि नंदिनी ताईला बोलताना ऐकलंय. अरे ते दोघे जण कॅफेमध्ये भेटताय." जीवा म्हणतो, "मग काय करायचं?" आता काव्या म्हणते, "मग काय मग जीवा? अरे एवढं सगळं झाल्यानंतर नंदिनी ताई आणि पार्थ भेटताय पहिल्यांदा. आपण दोघं जण जाऊ ना तिथे." मग आता जीवा म्हणतो, "अगं तिथे कॅफेत चौघांनी भेटायचं का?" मग काव्या म्हणते, "हो जीवा हो. अरे एवढं सगळं जे घडलं ना, या सगळ्याचे साक्षीदार आपणच आहोत आणि हे बघ आपण जजच आहोत या केसमध्ये आणि वकील पण आपणच आहोत. हे बघ जीवा इथे मी आणि नंदिनीताई एकमेकांशी बोलतोय, तिकडे तू आणि पार्थ एकमेकांशी बोलताय. पण आता चौघांनी एकत्र बसून बोलायची वेळ आली आहे. ए जीवा, मला असं वाटतंय जे घडलंय ना, ते खूप मोठं आहे गं. आलंय ते सगळं खूप मोठं आहे रे. आलंय ते अचानक सगळ्यांच्या समोर. पण आता आपण सगळ्यांनी एकत्र बसून टेबलवर समोरासमोर बसूयात आणि मिटवून टाकूयात सगळं. जे होईल ते होईल. एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, हे बघ ही केस जिंकायची आहे बरं का आपल्याला." जीवा म्हणतो, "हो, हो, तुझं करेक्ट आहे हं काव्या. आपण एकत्र प्रयत्न करून बघू आणि तसंही कॅफेमध्ये भेटत असल्यामुळे ते जरी आपल्यावर चिडले, तरी त्यांना एकत्र रिॲक्ट होता येणार नाहीये. तू म्हणतेस ना काव्या आपण तसंच करूयात." काव्या म्हणते, "अरे जीवा मी तर म्हणते आपण त्यांच्या हातापाया पडूयात. त्यांनी आपल्याला माफ केलंच पाहिजे." जीवा म्हणतो, "अगं मला कॅफेचं नाव सांगशील पुन्हा एकदा?" आता काव्याने त्याला कॅफेचं नाव सांगितलंय. मिलन कॅफे का समथिंग लाइक असं काहीतरी आहे नाव बरं का. प्रेक्षकांनो, आता असं वाटतंय की हे जरा गृहीत धरायला लागलेत नंदिनी आणि पार्थला. पण बघूयात आता नेमकी काय भानगड होणार आहे. ऍक्च्युली त्यांनी पुढच्या प्रोमोत वगैरे काही दाखवलेलं नाहीये, पण काहीतरी एक्साइटिंग होईल असं वाटतंय. प्रेक्षकांनो, 2025 हे वर्ष सरतंय बरं का, पण अजून आपल्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर झालेले नाहीयेत. तसे आपल्या दुसऱ्या चॅनलचे झालेत, पण या चॅनलची फॅमिली पण तितकीच मोठी व्हावी अशी माझी आशा आणि अपेक्षा आहे. रोज म्हणते तुम्हाला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी नसेल केले त्यांनी. आता बघा या पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय नंदिनी कॅफेत पोहोचलेली असते आणि नेमका तिथे जीवा पोहोचतो. नंदिनी त्याला बघून आश्चर्यचकित होते आणि म्हणते, "जीवा तुम्ही?" नंदिनीला जीवा म्हणतो, "अगं नंदिनी एवढं काय आश्चर्य व्यक्त करतेस? अगं अजून कोणी येणार होतं का तुला भेटायला?" नंदिनी म्हणते, "तसं नाही, पण पार्थ." जीवा म्हणतो, "अगं पार्थ दादा तर गेला तिकडे काव्याला भेटायला. मी इथे तुझ्यासाठी आलोय आणि चकाचक बाई आपलं आणि कॅफेचं जुनं कनेक्शन आहे बरं का. तुला आठवतंय ना आपण मागच्या वेळेला कसं सेलिब्रेट केलं होतं आनंद निवास परत मिळवण्यासाठी? आठवतंय ना तुला?" नंदिनीला तो क्षण आठवतो आणि ती गालातल्या गालात हसते. जीवा तिला आता म्हणतो, "ए नंदिनी, अगं आपण जर आनंद निवास परत मिळवू शकतो तर खऱ्या आयुष्यातला आनंद पण परत मिळवू शकतोस ना?" आ आ आ कसली गोड हसते माझी चकाचक बाई. काय ग, आता नंदिनी जीवाशी बोलायचं नाही म्हणून तिची पर्स उचलून तिथून निघून जात असते. जीवा तिचा हात धरतो आणि म्हणतो, "ए चकाचक बाई, अगं थांब न ग." आता तो उभं राहतो आणि म्हणतो, "मला माहिती आहे खुश करणं सोपं असतं, पण सुखी ठेवणं हे कठीण असतं. असं माझ्या बायकोने मला सांगितलंय. काय आहे ना, मी तुला सुखी ठेवणार आहे ग नंदिनी. फक्त खुश नाही, सुखी ठेवणार आहे. हे बघ, एक चान्स दे ना ग मला. प्लीज, प्लीज देशील ना मला नंदिनी एक चान्स?" आता नंदिनी काही बोलणार म्हणजे तिची अशी इच्छा असते बरं का, की जीवाला एक चान्स द्यावा. आता ती काही उत्तर देणार तेवढ्यात तिची तंद्री तुटते. आता हे सगळं तिला स्वप्न पडलंय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे जीवा काही तिच्या समोर आला नाही असा तिला भास झालाय जीवाचा. असो, आता तेवढ्यात तिथे पार्थ आलाय. आता पार्थ इकडे तिकडे बघतो आणि नंदिनीला म्हणतो, "काय हो नंदिनी, ठीक आहात ना तुम्ही?" आता पार्थ जवळ एक बॅग आहे बरं का. मला असं वाटलं होतं की काव्याचे कपडे वगैरे आणून दिलेत की काय याने. नंदिनी इकडे तिकडे बघते आणि पार्थकडे अशी भांबावून बघायला लागते. पार्थ म्हणतो, "आर यू ओके नंदिनी?" आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढच्या भागात बघा त्यांनी काय दाखवलंय. पार्थने काव्याची पुस्तकं आणलेली असतात आणि तो नंदिनीला म्हणत असतो, "प्रिलिम्स जवळ आली आहे काव्याची, त्यांना त्यांची पुस्तकं द्याल का? त्यांना अभ्यासाला हवी असतील ना?" आता नंदिनी म्हणते, "किती प्रेम आहे पार्थ तुमच्या मनात काव्याविषयी.
कडवटपणाला जागा तरी उरली आहे. पार्थ नंदिनीला म्हणतो गिल्टसाठी फक्त जागा उरली आहे मनामध्ये. आणि इकडे काव्या बाहेर आलेली असते कॅफेच्या, तेव्हा काही मुलं तिला छेडतात आणि म्हणतात बघ रे बघ, भावासोबत अफेअर करणारी हीच आहे ना ती. आणि काव्याला छेडायला लागतात. नंदिनी तिथे येऊन त्या मुलांच्या सणसणीत कानाखाली वाजवत म्हणते, खबरदार, माझ्या बहिणीविषयी काही बोललात तर, माझी बहीण आहे ती. आता ते पोरं बोलतात की या पोरीनी तर तुझी जिंदगी बर्बाद केली ना, तुझ्या बहिणीने तुझी. तेव्हा नंदिनी आणखीन एक कानाखाली मारते त्यांच्या. प्रेक्षकांनो हा सीन थोडासा ओव्हर वाटला, पण नंदिनी काव्याची बाजू घेते हे बघून लई भारी वाटलं. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सरतं वर्ष आहे, जरा चॅनलला सबस्क्राईब करा की नवीन वर्षात होऊ द्या 1,00,000 सबस्क्रायबर. प्रेक्षकांनो, इथवर मी आली आहे तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे. असंच आशीर्वाद आणि प्रेम पुढेही माझ्या प्रवासात असू द्यात. चला तर मग आजच्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. नवीन वर्षाच्या इन ॲडव्हान्स तुम्हाला हॅपी न्यू इयर आधीच शुभेच्छा. चला तर उद्या भेटूयात नवीन वर्षामध्ये. तोपर्यंत टेक केअर हं मंडळी. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.